नमस्कार, रुपाली क्राफ्ट या चॅनेलवर तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. आज आपण शिकणार आहोत मोत्याने विणलेला आकाशकंदील. व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी रुपाली क्राफ्ट या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. त्यासाठी आपल्याला लागणार आहेत 6 नंबरची गुलाबी मोती, निळे मोती, पांढरे मोती, तंगूस, सुई आणि कात्री. सुरुवातीला आपण सुईमध्ये तंगूस ओवून घेतलेला आहे आणि खालच्या बाजूला गाठ मारून घेतली. सुरुवातीला 6 पांढरे मोती घेणार आहोत. तुम्ही गुलाबी आणि निळ्याच्या ठिकाणी दुसरे कलर पण वापरू शकता. तुमच्या आवडीनुसार कलर वापरू शकता तुम्ही. 6 मोती पांढरे घालून घेतले आपण. खालच्या 2 मणीमध्ये काढून 6 मण्यांचं फूल तयार केलेलं आहे. आता दुसऱ्या वेळेस पांढरी मोती, एक गुलाबी आणि 3 पांढरे मोती, असे एकूण 5 मोती घातलेत आपण. सुरुवातीला एक पांढरा, एक गुलाबी आणि 3 पांढरे. परत ज्या मणीमधून सुई काढली होती त्याच मणीमधून परत काढायचं आणि परत 6 मण्यांचं फूल तयार करायचं. अशा प्रकारे आता पुढच्या मणीमध्ये घेऊन पुढच्या पांढऱ्या मोतीमध्ये आपण सुई घेतली. इथे 3 पांढरी मोती आणि एक गुलाबी मोती, अशी 4 मोती घातलीत आपण. आता सुरुवातीला 5 घातले होते, आता इथे 4 घातले. गुलाबीच्या अलीकडची जी पांढरी मोती आहे त्या मोतीमधून सुई काढायची. सुरुवातीला आपण एक गुल केला 6 मण्यांचा, आता 2 झाले. आता पुढच्या ह्याला आपण 3 करणार आहोत. सुई वरच्या बाजूला आणायची. आता सुई आपण पांढऱ्या मणीमध्ये सुई घेतली. 2 गुलाबी आणि 3 पांढरे. अशी घेतलेली आहे. पांढऱ्या मोतीमधून सुई काढायची. परत पुढच्या 2 गुलाबी मधून सुई काढायची. प्रत्येक फूल हे 6 मण्यांचं व्हायला पाहिजे. इथं 3 गुलाबी घालायचे मणी. आणि अगोदर घातलेल्या फुलाच्या शेवटच्या गुलाबी मणीमधून सुई काढायची. परत सुई पांढऱ्या मोतीपर्यंत आणायची, खालच्या इथेपर्यंत. पांढऱ्या मोतीमध्ये आणायचं नाही ते. आता तीन पांढरे मोती आणि एक गुलाबी मोती. 4 एकूण 4 घातले. 3 पांढरे आणि 1 गुलाबी. आणि ह्या गुलाबी मोतीमधून सुई काढायची इकडच्या अलीकडच्या फुलाच्या. आता परत इथपर्यंत मोती घेऊन येऊ आपण. सुई घेऊन यायची ह्या मोतीपर्यंत पांढऱ्या. आता इथे आपण 4 फुलं करणार आहोत. सुरुवातीला पहिले 1 केला, नंतर 2, 3 झाले. आता इथे 4 करायचे. त्याच्यासाठी आपल्याला गुलाबी मोती 1 घातली आणि 4 पांढरे मोती. त्याच्यामधून पांढऱ्या मोतीमधून सुई काढायची. आता परत पुढच्या 2 गुलाबी मोतीमधून सुई काढायची. आता इथे 3 गुलाबी मोती घालायचे. मधल्या बाजूला
गुलाबी मोत्याची 3 फुलं येणार आणि बाजूनी पूर्ण पांढरे फुलं येणार. असं डिझाईन आपण करतो. परत 2 गुलाबी मोतीमध्ये सुई घेऊया आपण. पुढच्या 3 गुलाबी मोती घालायचे आहेत परत. सुई पांढऱ्या मोतीपर्यंत घ्यायची आहे. पांढऱ्या मोतीपर्यंत सुई घेऊया आपण आणि इथे 4 पांढरे मोती घालूया. अशा प्रकारे हे 4 फुलं झालेले आहेत. आता आपण 5 फुलं करून घेऊया खालच्या बाजूला. त्यासाठी खालच्या बाजूच्या पांढऱ्या मोतीमध्ये सुई घेऊन या. इथे सुई घेतली. आता इथे 5 करायचे. तसे आता सुरुवातीला आपण 2 झाले, हे 3 झाले, 4, आता 5. 5 आपण पांढरे मोती घालणार आहोत सुरुवातीला. त्याच मोतीमधून सुई काढायची परत. परत पुढच्या 2 मोतीमध्ये घ्यायचे, पांढरे आणि गुलाबी. परत इथे 3 मोती घालायचे पांढरे. आता फक्त पांढरेच मोती घालत जायचे. जे मधली डिझाईन होती आपली गुलाबी रंगाची ती झाली पूर्ण. अशा आपण पूर्ण एक त्रिकोण तयार करून घेतलेला आहे. असा ते 4 मोती घालायचे. आणि त्याचा गाठ मारून घेऊया 1-2 मणी घेऊन पुढे. म्हणजे अशा प्रकारे हे त्रिकोण आपण तयार करून घेतलेला आहे आकाशकंदील बनवण्यासाठी. असेच आपल्याला 8 करून घ्यायचे त्रिकोण. 1 2 3 4 5 6 7 आणि 8. तर हे 8 तयार करून घेतले. आपण आता आकाशकंदील कसा जोडायचा बघूया. सुरुवातीला आपण हे वरचं टोक आहे त्याच्या वरच्या बाजूच्या दुसऱ्या मोतीमध्ये सुई घ्यायची. आपण इथे घ्यायची. त्यामुळे आपण अलीकडच्या मोतीमधून सुई काढून वरच्या मोतीमध्ये बरोबर आणलेला आहे. दुसऱ्या मोतीमध्ये आपण सुई घेतली बरोबर इथे. आता इथे एक आपण निळा मणी घालूया आणि दुसरा एक त्रिकोण घेऊया. हे त्रिकोण एकमेकाला जोडायचे सगळे. तर वरच्या बाजूच्या एक मोती सोडून दुसऱ्या मोतीमधून सुई काढायची. दुसऱ्या मोतीमधून सुई काढली.
दुसऱ्या आणि तिसऱ्या 2 मोतीमधून सुई काढायची. जोडून जायचं. आता इथं निळी घातला होता आपण, आता इथे गुलाबी मणी घालूया. अल्टरनेट घालायचं. तर 1 आणि 2 सोडायची मोती, तिसऱ्या आणि चौथ्या मोतीमधून सुई काढायची. अशा प्रकारे. आता परत निळा घ्यायचा. आता 1 आणि 2 सोडून तिसऱ्या आणि चौथ्या मोतीमधून सुई काढूया. अशा प्रकारे. असंच पूर्ण आपण विणत जायचं आहे. 1 2 1 आणि 2 सोडलं. आता तिसऱ्या आणि चौथ्या मधून घ्यायची, सुई काढायची. एक निळा मणी घालायचा आहे. तिसऱ्या मणीमध्ये घातलेला आहे. आपल्याला तिसरा जोडायचा आहे. तिसरा त्रिकोण जोडण्यासाठी आपण 2 मण्यांमधून सुई काढलेली आहे वरच्या. आणि इथे एक निळा मणी, परत दुसरा त्रिकोण जोडायचा असा. एक मणी सोडून दुसऱ्या आणि तिसऱ्या मणीमधून सुई काढायची अशी. आता परत गुलाबी मणी घालायचे. 1 2 आणि 2 सोडून तिसऱ्या आणि चौथ्या मोतीमधून सुई काढायची. हे पूर्ण आपण जोडून घेऊया तसंच. हे तिन्ही आपण त्रिकोण जोडून घेतलेले आहेत. आता इथे गाठ मारून घेऊया आपण. हे 3 जोडले. आता हे चौथं पण जोडायचं आहे आपल्याला. तर हे चौथं जोडताना ह्या बाजूला आणि ह्या बाजूला जोडून घ्यायचं. ते पण तसंच करायचं आहे आपल्याला. दुसऱ्या मणीमध्ये सुई घ्यायची, वरून दुसऱ्या मणीमध्ये अशा प्रकारे. आणि इथे सुरुवातीला एक निळा मणी घालून ही बाजू पूर्ण जोडून घेऊया आपण नेहमीसारखी. दुसऱ्या आणि तिसऱ्या मोतीमधून काढायचं. इथे 2-3 मणी पुढे घेऊन गाठ मारून घेऊया आपण.
कट करून घेऊया. ही बाजू आणि ही बाजू अशी जोडून घेऊया, म्हणजे आपल्याला आकाशकंदिलाचा आकार वरचा भाग तयार होईल. इकडे पण तसंच जोडायचंय, जसं आपण अगोदर जोडत आलो होतो तसंच. दुसऱ्या मणीमध्ये घेऊन सुरुवातीला एक निळी मणी, व्यवस्थित ओढून घ्यायचंय चांगलं. शेवटचा निळा मणी घालून आपण हे चारी त्रिकोण आपण एकमेकांना जोडून घेतलेले आहे. आता सुई आपल्याला ही कट करायची नाहीये, तशीच वरच्या बाजूला आणायची आहे. वायर आपण तिथं कट करणार नाही आहोत. सगळ्या मण्यांमधून, पांढऱ्या सगळ्या मण्यांमधून काढून सुई वरच्या बाजूला आणतो. वर आपल्याला अडकवण्यासाठी हँडल करायचं आहे. असं आकाशदिवा अडकवण्यासाठीचा. वरच्या बाजूला दोन पांढऱ्या मधल्या एका पांढऱ्या मणीमध्ये आपण सुई काढलेली आहे. आता इथे आकार व्यवस्थित आलेला आहे आपला. दोन गुलाबी मणी, दोन निळे, परत दोन गुलाबी, परत दोन निळे, आणि परत दोन गुलाबी. आपण 10 मणी घालणार आहोत. त्याच्या अगदी समोरच्या जे दोन पांढरे मोती आहेत, त्याच्या समोरचे जे दोन पांढरे मोती आहेत त्याच्या मधून सुई काढायची अशी, आणि परत त्या सगळ्या मणीमधून परत सुई वरच्या बाजूला काढायची, म्हणजे तिथे व्यवस्थित गाठ बसते. अशा प्रकारे पूर्ण मोतीमधून बाहेर काढूया. जेणेकरून हँडल एकदम व्यवस्थित पक्क बसेल. आणि तिथे गाठ मारून घेऊया. अशा प्रकारे हँडल तयार झालेला आहे. गाठ मारून आपण सुई कट करून घेऊया. अशाच प्रकारे दुसरे परत 4 जे त्रिकोण आहेत ते पण असं जोडून घ्यायचे आहेत आपल्याला. वरच्या बाजूला 4 त्रिकोण आणि खालच्या बाजूला 4 त्रिकोण, असे आपण 8 त्रिकोण केले होते ते जोडून घ्यायचे. हे पण आपण असं जोडून घेऊया. अगोदर कशी जोडले होते तशी. हे दोन्ही आपण जोडून तयार झालेला. हा वरचा भाग आहे हँडल लावलेला. आपण इथं खालच्या भागाला पूर्ण घेतलेला आहे. तर पांढऱ्या मोतीमध्ये सुई घ्यायची वरच्या बाजूच्या, तिथे 3 निळे मोती घालायचे.
त्याच पांढऱ्या मोतीमधून सुई काढायची. ज्या पांढऱ्या मोतीमधून काढली होती अगोदर त्याच पांढऱ्या मोती. असे चार मण्यांचं फूल तयार होईल. आता इथे परत 2 निळे मोती घालून अलीकडच्या निळ्या मोतीच्या फुलाच्या शेवटच्या मोतीमधून सुई काढायची आणि खालच्या पांढऱ्या मोतीमधून पण काढायची. अशा प्रकारे तर पांढऱ्या मोतीमधून काढायचा. जो मधला निळा मोती आहे हा ह्याच्यामध्ये नाही घालायचा, तर पुढच्या पांढऱ्या मोतीमध्ये घालायचा, जेणेकरून खालच्या बाजूने गोलाकार व्यवस्थित येईल. परत इथे 2 मोती घालायचे निळ्या आणि अलीकडच्या मोतीचे शेवटच्या मोतीमधून काढायचं. अलीकडचे जे फूल केलं होतं आपण निळं, परत पांढऱ्या मोतीमधून सुई काढायची. 4 मण्यांचं जे आपण चौकोन करतो नेहमीची जी आपली वीण आहे तशाप्रमाणे करत जायचं. पूर्ण गोल करून घ्यायचं. निळ्या मोतीमध्ये घ्यायचं नाहीये, परत पुढच्या पांढऱ्या मोती पूर्ण गोल आपण करून घ्यायचं. शेवटला मात्र अलीकडे जे सुरुवातीला आपण चौकोन केलं होतं निळ्याचं त्याच्यावरच्या मोतीमधून सुई काढायची आणि इथं एकच मणी घालायची. या अखंड गोल तयार होतो. हा अशा प्रकारे गोल तयार झालेला आहे. आता परत आपण वरच्या बाजूला निळ्या मोतीमध्ये सुई घेऊन येऊ. वरच्या बाजूला सगळ्यात वरच्या बाजूला निळ्या मोतीमध्ये एका निळ्या मोतीमध्ये सुई घ्यायची आणि इथे 4 पांढऱ्या मोती घालायचे. ज्या मोतीमधून सुई काढली होती त्याच मोतीमध्ये परत काढायची सुई. म्हणजे खालचा एक निळा मोती आणि आपण घातलेले 4 मोती असे 5 मोती आहेत. ते 5 मोत्यांचं फूल तयार होईल. परत पुढच्या एका निळ्या मोतीमध्ये घ्यायचे आणि आता 3 मोती घालायचे पांढरे, कारण खालचे 2 आहेत ऑलरेडी, एक निळा आणि एक इकडचा पांढरा. आता 3च घालायचे मोती. अलीकडचं जे आपण फूल केलं होतं त्याच्या शेवटच्या पांढऱ्या मोतीमधून सुई काढायची. परत पुढच्या निळ्या मोतीमध्ये घालून असे 5 मण्यांचं पूर्ण राऊंड तयार करून घ्यायचं. अशा प्रकारे 5-5 प्रत्येक फुलामध्ये 5-5 मोती आहेत. तर आता वरच्या 2 मण्यांमध्ये सुई काढली आपण, एक पांढरी मोती आणि 2 लाल गुलाबी मोती आणि एक परत पांढरी मोती. आता इथं आपण 6 मण्यांचं फूल करतोय. अशा प्रकारे आता खालच्या 2 मोतीमधून सुई काढायची. ज्या मोतीमधून सुई काढली होती त्याच्या अलीकडच्या मोतीमधून सुई काढायची 2. अशा प्रकारे हे 6 मण्यांचं फूल तयार झालेलं आहे. परत पुढच्या 2 मोतीमध्ये काढायची सुई आणि इथे आता 3च मोती घालायचे. खालचे 3 मोती आणि आपण घालणारे ते 3 अशी 6 मोत्याचं फूल तयार होतं. सुरुवातीला एक पांढरी आणि 2 लाल. आणि अलीकडच्या फुलातल्या पांढऱ्या मोतीमधून शेवटच्या मणी काढायची.
पूर्ण आपण गोल तसंच तयार करून ही आपण विण नेहमी केलेली आहे, त्यामुळे ही काय एवढी अवघड नाही आहे. तसं हा आकाश दिवा खूपच सोपा आहे बनवायला, बघितल्यावर तसा वाटतो अवघड. पूर्ण आपण गोल तयार करू. अशा प्रकारे बाजूला तयार झालेला आहे गोल. आता हे आपण दोन्ही भाग एकमेकाला जोडून घेऊया, म्हणजे आकाश दिवा आपला तयार होईल. तर आपण सुरुवातीला 1 आणि 2 दुसऱ्या मोतीमधून सुई काढायची नेहमीसारखं. ह्या मोतीमधून आपण सुई काढायची. 1 आणि हे दुसऱ्या मोतीमध्ये आपण काढलेली आहे. आता इथे एक आपण गुलाबी मणी घ्यायचं आणि वरच्या भागातल्या पण त्याच मणीमधून बरोबर जोडायचं. एक मणी सोडून दुसऱ्या आणि तिसऱ्या मोतीमधून सुई काढायची. दुसऱ्या आणि तिसऱ्या 2 मोतीमधून सुई काढायची. अशा प्रकारे जोडून घ्यायचं. आता इथे एक निळी मोती घालायची. लाल मोतीच्या 1 आणि 2 मोती सोडून दुसऱ्या, तिसऱ्या आणि चौथ्या मोतीमधून सुई काढायची. इथं पण 6-6 मण्यांचंच फूल तयार होतं. काही गुलाबी घालायची. एक निळी एक गुलाबी असं अल्टरनेट घालत जायचं. तिसऱ्या आणि चौथ्या मोतीमधून सुई काढायची. अशा प्रकारे कॉर्नर जोडताना मात्र थोडं लक्ष देऊन करावं लागणार आहे. तर ही पूर्ण आपण पट्टी जोडलेली आहे. आता इथे कॉर्नर जोडायचं आहे आपल्याला. हे दोन्ही कॉर्नर कसे जोडायचे ते मात्र लक्षात घ्या तुम्ही. आता इथे आपल्याला पहिल्यांदा एक पांढरी मोती, एक गुलाबी मोती आणि एक परत पांढरी. आपण इथं गुलाबी घेतलोय कारण मागच्या आपण निळा घ्यायचा आहे मोती. मागे गुलाबी आहे आणि परत एक पांढरी मोती. अशा प्रकारे आणि गुलाबी आणि गुलाबीचे जे 3 आहेत आणि इकडे एक जे निळ्याचं आहे ते दोन्ही मिळून 6चं फूल तयार व्हायला पाहिजे. अशा प्रकारे कॉर्नरच्या पहिल्या मोतीमधून सुई काढायची. अशा बरोबर असं 6 मण्याचं बरोबर फूल तयार झालेलं आहे. हे थोडं लक्षपूर्वक बघावं लागणार आहे. कॉर्नर जेवढे चांगले जुळतील तेवढा आकार चांगला येणार आहे. कॉर्नर नाही जुळले चांगले तर मग नाही आकाश दिवा चांगला दिसणार. आता आपल्याला जी निळी मोती आहे त्या निळी मोतीमधून सुई काढायची. आता घातलेल्या त्यामुळे सुई काढायची. आता इथे एक पांढरी मोती घालायची. ही दोन्ही जोडून घ्यायचे कॉर्नर आपल्याला. आता एक पांढरी मोती आणि दुसऱ्या त्रिकोणाच्या पहिल्या मोतीमधून सुई काढायची. अशा प्रकारे आणि इथे आता गुलाबी मणी घालायची एक. गुलाबी मोती घातली. आता परत एकाच्या त्रिकोणाच्या पहिल्या मोतीमधून सुई काढायची अशी आणि परत एक पांढरा मोती घालायचा. हे परत त्या निळ्या मोतीमधून सुई काढायची. अशा प्रकारे हे कॉर्नर आपण व्यवस्थित जोडून घेतलेलं आहे.
आता परत नेहमीसारखं पुढे पण तसंच जोडत जाऊया आपण. लाल मोतीमधून काढायची सुई, गुलाबी मोतीमधून. परत आता पुढच्या 2 पांढऱ्या मोतीमधून सुई करायची. आता इथे निळा मोती घालायचा. पूर्ण आपण इथे कॉर्नर पर्यंत करून घेऊया. तसं परत एकदा कॉर्नर मध्ये दाखवता येईल, म्हणजे तुम्हाला पक्क चांगलं कळेल कॉर्नर कसं जोडायचं. हे आपण इथपर्यंत जोडलेलं आहे. आता कॉर्नर जोडताना परत तसंच करायचंय. आता इथे असं आता इथे एक पांढरी मोती घालायची, एक निळी घालायची आणि परत एक पांढरी मोती, आणि अलीकडच्या गुलाबीच्या पुढच्या पांढऱ्या मोतीमधून सुई काढायची. अशा प्रकारे इथं पण 6 मण्यांचं फूल तयार झाले. आता सुई परत आपल्याला निळ्या मोतीपर्यंत घेऊन यायची. व्हिडिओ मोठा होणार आहे आपला हा. निळ्या मोतीमध्ये घेतली. आता नेहमीप्रमाणे इथं परत एक पांढरा मोती घातला आणि त्रिकोणाच्या पहिल्या मोतीमधून सुई काढली अशी, आणि परत इथे गुलाबी मोती आणि इकडच्या आपण त्रिकोणाच्या पहिल्या मोतीमधून सुई काढायची. हे मात्र पक्क व्यवस्थित लक्षपूर्वक करायचंय, कारण इथं चुकलं तर पूर्ण आकाशकंदील चुकणार आहे आपलं. परत निळ्या मोतीमधून सुई काढली. इथं पण 6 मण्याचं फूल तयार झालेलं आहे व्यवस्थित. अशा प्रकारे असंच आपण पूर्ण करून घेऊया. पूर्ण आपण विणून घेऊया. प्रत्येक वेळेस कॉर्नरला फक्त लक्ष देऊन करायचे. हा आकाशकंदील तुम्ही वेगवेगळ्या कलरमध्ये पण करू शकता, आणि ह्याच्यामध्ये साईज पण मोठा करू शकता. असे त्रिकोण जेवढे मोठे घेताल तुम्ही तेवढं आकाशकंदील मोठा होतो. आणि ह्याच्यामध्ये तुम्ही बारीक लाईट लावू शकता. असं पूर्ण आपण करून घेऊया. आता हे क्लोज करायचं आहे आपल्याला. इकडचं पण कॉर्नर सेम तसंच करायचं. आपण मागे कसं कॉर्नर जोडलं तसंच. सुरुवातीला एक पांढरी मणी, एक निळी मणी आणि परत एक पांढरी मणी असं जोडून घ्यायचं. गुलाबीच्या अलीकडच्या पांढऱ्या मोतीमधून सुई काढायची. परत निळ्या मोतीपर्यंत सुई घ्यायची. निळ्या मोतीमध्ये घालायची सुई. तर इथे आपल्याला एक पांढरा मोती,
एक पांढरा मोती घालून गुलाबी रंगाच्या अलीकडच्या पांढऱ्या मोतीमधून सुई काढायची. आणि ह्या बाजूला आपण इकडे जोडून घेतलेलं होतं. परत गुलाबी मोतीमधून सुई काढायची आणि गुलाबीच्या परत पुढच्या पांढऱ्या मोतीमधून सुई काढायची आणि इथे एक पांढरी मोती घालायची आणि त्या निळ्या मोतीमधून काढायची सुई. अशा प्रकारे आपलं हे कॉर्नर क्लोज झालेलं आहे. असं व्यवस्थित चारी कॉर्नर व्यवस्थित जोडून झालेले आहे. आता इथे गाठ मारून घ्या. पुढे 1-2 सुईमध्ये मोतीमध्ये सुई घ्यायची. अशा प्रकारे आकाशकंदील आपला तयार झालेला आहे. आता खालच्या बाजूला आपल्याला जे आकाशकंदिलाच्या खालच्या बाजूला आपण जे मण्या सोडतो ते करायचे आहेत. त्याच्यासाठी पांढऱ्या मणीमधून सुई काढली. इथे आपण 6 पांढरे मोती घालणार आहोत. या अजून आकाशकंदीला लुक चांगला येईल. 2 गुलाबी, 2 निळे आणि परत 2 गुलाबी. आणि आता खालचा एक गुलाबी मोती सोडून पूर्ण सगळ्या मोतीमधून सुई काढायची वरच्या बाजूने. परत पुढच्या पांढऱ्या मोतीमधून सुई काढायची त्या. आणि परत दुसऱ्या ओळीच्या खालच्या बाजूची जी पांढरी मोती आहे तिथपर्यंत सुई घेऊन यायची इथेपर्यंत आणि परत इथे तसंच करायचंय. पहिले 6 मोती पांढरे तसंच करून आपण पूर्ण गोल आपण हे झुरमुळ्या म्हणतो ना तशा प्रकारे आपण आकाशकंदिलाच्या खालच्या बाजूला सोडणार आहोत. या आकाशकंदीला लुक अगदी चांगला येतो. ह्याच्यामध्ये तुम्ही छोटे लाईट पण लावू शकता किंवा तसंच नुसतं डेकोरेशनसाठी म्हणून किंवा दरवाजामध्ये पण लावू शकता. हे थोड्या आकाराचं मोठ्या आकाराचं करून अगदी सुंदर आणि नवीन काहीतरी. विशेष करून स्वतःच्या हाताने केलेलं कधी पण चांगलं. मार्केटमध्ये तर भरपूर प्रकारचे मिळतात पण आपण स्वतः केलेलं कधी पण चांगलं असतं. आणि अगदी सोप्या पद्धतीने दाखवलेलं आहे कसं करायचं. आपण पूर्ण गोलपर्यंत करून घेऊया. सर्वांनी ह्या दिवाळीमध्ये हा वेगळ्या प्रकारचा थोडा आकाशकंदील बनवण्याचा जरूर प्रयत्न करा. अशा प्रकारे सगळीकडे पूर्ण आपण हे लावून घेऊया. अशा प्रकारे आपण झुरमुळ्या खालच्या बाजूने लावलेले आहेत. हा आकाशकंदील अगदी छान दिसतो आहे. सर्वांनी नक्की जरूर प्रयत्न करून बघा. तुम्ही दुसऱ्या कलरमध्ये पण करू शकता आणि ह्याच्यामध्ये एक छोटीशी लाईट जरी लावली तरी पण चांगलं दिसतं. हा आकार आणि मोठा पण नाही आणि लहान पण नाही आहे, त्यामुळं हा आकार एकदम छान आहे. तुम्ही घरामध्ये लावू शकता. सर्वांनी नक्की प्रयत्न करून बघा. धन्यवाद. आणि कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये लिहा.